नमस्कार सर्वांना. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी फ्राय करणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये. त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. धुवून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे. पूर्ण कोरडी झालेली आहे. आता आपण हिला कट करून घेऊया. आपण दोन्ही बाजूंनी हे असे कट करून घेणार आहोत आणि ह्याचे असे दोन भाग करून घेणार आहोत. ही भेंडी आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं बेसन पीठ, हे सर्व मिक्स करून घ्यायचं. छान कोटिंग बसण्यासाठी पण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 4 मोठे चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपण भेंडी शॅलो फ्राय करून घेऊया. दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, शिजून द्यायचं, मंद गॅस करायचा. इथे आपली भेंडी छान शिजलेली आहे. या स्टेजला आपण ते काढून घेऊया. इथे मी भेंडी फ्राय करण्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ह्यात तमालपत्र, 2 मिरे, 2 लवंगा, थोडीशी मोहरी, आलं लसणाची पेस्ट. तेलात छान फ्राय झालं की आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. छान गाळ होईपर्यंत हा शिजून द्यायचा. साधारण मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतलेत, मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेत. हे छान परतून घ्यायचं. छान गाळ होण्यासाठी 3 चमचे पाणी घातले आणि झाकण ठेवले. 10 मिनिटांसाठी हे शिजून द्यायचं. इथे आपला कांदा आणि टोमॅटो मस्त असा शिजलाय. आपण आता ह्याच्यात बाकीचे मसाले टाकून घेऊया. 1 चमचा लाल तिखट, थोडीशी ओबडधोबड वाटलेली अशी बडीशोप, कसुरी मेथी, थोडंसं मीठ. हे सगळे मसाले छान फ्राय करून घ्यायचे.
आपल्या सगळ्या मसाल्यांचा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. थोडंसं मी अर्धी वाटी दही टाकते. फ्राय करून घ्यायचं. आणि इथे आपण जी मगाशी ही भेंडी फ्राय केली होती तर ती सुद्धा आपण यात घालणार आहोत. भाजी चवीला खूप सुंदर लागते, टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल भेंडी फ्राय रेडी झालेली आहे. रंग पण खूप सुंदर आलेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर, लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू.